सर्वात प्रथम मी त्या लोकांचे सुद्धा खूप आभार मानेन ज्यांनी माझ्याबद्दल कधी वाईट विचार केला असेल, माझ्याबद्दल काही वाईट बोलले असतील, की ज्या गोष्टी असतील त्या. पण आज त्यांच्या विचारामुळे असं मला वाटतंय की ही माझी फॅमिली आहे. नमस्कार मंडळी, मी चंद्रकांत वासुदेव कदम. तर मित्रांनो, आज तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे मित्रांनो. आणि सर्वात आधी जर तुम्हाला सांगायचं झालं तर आमचं लग्न म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आहे मित्रांनो. आणि आम्ही लव्ह मॅरेज केलेलं आहे. तर सर्वात आधी तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून आम्हाला शुभेच्छा दिलात, त्यापासून सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार. तर बघा मित्रांनो, वर्षाचं मन भरून आले. तर आपण शुभेच्छा बऱ्याच आहेत, म्हणजे मोजून सांगण्यासारख्या नाही आहेत मित्रांनो. मॅसेजसुद्धा केलेले आहेत, लोक कमेंटसुद्धा करत आहेत. तर आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट मित्रांनो की फेसबुकवरती आपली 30,000 फॅमिली कंप्लीट झालेली आहे मित्रांनो. तर त्याबद्दल आपल्या सर्वांच्या आधी सर्वात आधी खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आणि मंडळी, तुम्हाला एक विषय असा सांगायचा झाला तर हा विषय मी आजमावलेला आहे. माझ्या आईने मला ज्या पद्धतीत मला सांगितलं आहे त्या गोष्टी ज्या अजूनही माझ्या मनात आहेत. तर मित्रांनो, कधी कोणाची निंदा करू नका, कधी कोणाला कमी लेखू नका, कधी कोणाला काहीच नाव ठेवू नका. ज्याचं त्याचं आयुष्य त्याच्याकडे, ज्याचं त्याचं भवितव्य त्याच्याकडे. तर कोणाला निंदा करू नका, कोणाला काहीच वाईट बोलू नका, कधी कोणाला कमी लेखू नका, कोणाबद्दल काही असं वाईट विचार किंवा कशाबद्दलसुद्धा काहीच बोलू नका. जर समोरचा व्यक्ती जर तुम्हाला सारखं टीका करत असेल तर साहजिक आहे, तुम्ही त्याला सहन करू नका. त्याचं प्रतिउत्तर त्याला नक्कीच द्या, कारण की कोणती गोष्ट सहन करण्याचं काहीतरी एक लिमिट असतं. तर मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला सांगायचं कारण असं की मी जेव्हा लहान असताना, म्हणजे लहान म्हणजे माझं वय मला वाटतं 10, 12, 13, 14 किंवा 15 वर्षापर्यंत मी असेल. तर आज मी ज्या ठिकाणी राहतो आहे ह्याच ठिकाणी आमच्या ह्या सोसायटीमध्ये तर बरीच लोकं होती, कोणाला पण मदत केली की ती लोकं बघा आवर्जून बोलायची की बाबा तुझं चांगलं लग्न होईल, तुला चांगली बायको भेटेल, असं होईल तसं होईल. तर समोरचा व्यक्ती जेव्हा कोणी ऐकायचा तर तो त्यावेळेस बोलायचा, चांगली बायको आधी आता लग्न तरी होऊन द्या. हे असेच शब्द आम्ही बरेच वेळा ऐकलेले आहेत आणि बरेच वेळा आम्ही ती गोष्टी मनात घेतलेल्या आहेत. कारण की माझी आई मला नेहमीच बोलायची की जो कोणी तुमचं वाईट विचार करतोय त्याला करून द्या, जो कोणी तुम्हाला वाईट बोलतोय त्याला बोलून द्या, तुम्ही त्याला काही बोलू नका. पण मित्रांनो, आज त्यांच्या घरामध्येच वाईट गोष्टी घडत आहेत. तर मी सर्वात प्रथम मी त्या लोकांचे सुद्धा खूप आभार मानेन ज्यांनी माझ्याबद्दल कधी वाईट विचार केला असेल, माझ्याबद्दल काही वाईट बोलले असतील, की ज्या गोष्टी असतील त्या. पण आज त्यांच्या विचारामुळे असं मला वाटतंय की ही माझी फॅमिली आहे. तर आधी त्या सर्वांनी ज्यांनी मी वर्षाला सुद्धा बऱ्याच वेळा बोललेलो की कधी कोणाचं वाईट बोलू नका. पण जर तुम्हाला कोणाचा त्रास होत असेल तर त्याचं उत्तर देणं आपलं काम आहे मित्रांनो. कुठलीच गोष्ट अशी सहन करू नका. तर नक्कीच त्याला उत्तर द्या, कोणाचं उगाच सहू नका. त्यावर्षा तर बऱ्याच गोष्टी आहेत अशा. तर आनंदी राहा, सुखी राहा. दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख बघा, दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपलं दुःख बघा. जर कुठल्या गोष्टी आवडत नसतील तर करू नका. आणि कुठं जायला यायला जर काही गोष्टी पटत नसतील तर त्या पटवून घेऊ नका. इतकंच बोलतो मित्रांनो. तर चला, जास्त तुमचा वेळ घेत नाही. आता आम्ही चाललो आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. म्हणजे आता आपण कुठे चाललो आहे परी? हॉटेल. तर आता आम्ही चाललो आहे फॅमिली रेस्टॉरंटमध्ये मित्रांनो. तर चला आमच्यासोबत तुम्ही पण. आम्ही इतकेही मोठे नाही आहेत की तुम्हाला सर्वांना एकत्र घेऊन जाईल. पण जर आमचं पूर्वजांचे जर पुण्य आमचे तेवढे असतील आणि आम्हाला अशी वेळ आली की मी तुमच्या सर्वांना घेऊन जाऊ शकतो तर त्या दिवशी मी मागे नाही हटणार. तुमच्या सर्वांना मी आमच्या आनंदामध्ये, आमच्या सुखामध्ये, आमच्या दुःखामध्ये सर्वांना एकत्र जाईन. तर चला मित्रांनो, जाऊया पार्टीसाठी. चला या सर्वांनी या मित्रांनो सर्वांनी. आता आम्ही सोलापूर सिग्नलला चाललेलो आहे. चला, हा व्हिडिओ टाकायला मला वाटतं आज पडणार नाही. आज लग्नाचा वाढदिवस मला वाटतं बहुतेक उद्या पडेल.